हाय मैत्रिणींनो, तर जे तुम्हाला हे नवीन ठिकाण दिसते हे भोसरीला आले होते मी. इथनं मोबाईल घेतला मोनससाठी आणि नंतर जायचं होतं आम्हाला तुळसाताईकडे, जे बरंच लांब आहे. तर आम्हाला पण उशीर झाला होता निघायला आणि येताना काही शूट झालं नाही. त्यानंतर घरी पोचलं. संध्याकाळी ताई भेंडीची भाजी, डाळ, चपाती, भात असं ताईंनी स्वयंपाक केला होता छानपैकी. आणि आमच्या बाबाला पण उपवास होता. आमचं चालू होतं, आम्हाला वडापाव बनवायचे होते, पण ताई म्हणे नको, उपवास आहे म्हणल्यावर वडापावनी भूक जात नाही. आणि प्रसाद दादाला पण जास्त ते पण नाही खात. त्यामुळे मग ताईने करूया म्हणे उद्यागीन. तर म्हणलं ठीक आहे. मग ताईने छान असं भेंडी चिरून घेतली होती. डाळ भातचा कुकर लावला ताईने आणि पीठ पण भिजवून घेतलं होतं. लय फास्ट करते ह्या मॅडम काम. तर इथं त्यांच्यासोबतच माझ्या गप्पा चालू होते. हे बघा आता दोघी जणी. हे काय आहे? बालकृष्ण आहे. जय जय बाप्पा योगीचं ठेवायचा असा. जय जय बाप्पा कर तू. विठ्ठल विठ्ठल करा. व्हेरी गुड. आता बाप्पाचा दिवा लावू. तू बैस इथं, बाप्पा लावू नको. हा काढू. हा काढू. तू ओढू नको, फक्त एवढं कर. दिवा तेल आहे पण मागाशी माझ्याकडे दिला थोडं. हाय त्याच्यामध्ये थोडं. तेल आहे ना. तुला भाजा ना. तुला भाजन म्हणते ते, तुम्हाला म्हणत आहे रिटर्न. मला भाजलं तर भाजू दे, माझं काय नाही. तुला नको भाजायला, मला भाजू दे. दे भाऊ. खाऊ काय झालं? निघलं का नाही? नाही वाटत. काय ताई? अनु तू नाही हे करू बाई. भाजायची भीती वाटते मला. थांब. काय? मला नाही भाजत होती. मला भाजत भाजू दे. मी मोठी आहे, तू बारीक आहे. तू बारीक आहे. तर का बाई. एक काढ चल. एक दे एक. तुला बांगड्या बिंगड्या घातल्या त्या गीताच्या पोरीसारख्या. ए ताई मला नाही आवडत ग ते. आपण ते काय ना ते घालायला लावते. त्यानंतर ताईनी मला मस्त छान मलाने अनुला कुरडी तळून दिली. अनुनी खाल्ली मस्त फिरू. आणि ते भाजी चालू होती त्यांची. भेंडीची भाजी करत होते. भेंडीच्या भाजीसाठी त्यांनी काय म्हणतात त्याला, मिरची, लसूण, आलं, थोडी कोथिंबीर, जिरं असं त्यांनी मिक्सरला बारीक करून टाकलं होतं. आणि तेल, हळद टाकत नाही, ते फ्राय करून छान. मग त्यामध्ये भेंडी शिजवून छान घेतली होती. भाजी खूप टेस्टी होती ह्यांच्या हातची. आणि मी मस्त गेली ना त्यांच्याकडे की आरामाने, मला वाटलंच नाही मी दुसऱ्यांकडे आले म्हणून. ताईकडे गेली ना, मला असं वाटतच नव्हतं की मी दुसऱ्या घरी आली. कुठलेच काम, कशाचेच काम केले नाही, नुसतं खाल्लं आणि बसली. खरंच ह्या ताई, खरंच तुळजाताई थँक्यू सो मच. प्रसाद दादा, मला रोज तर नाही येणं होणार, पण कधीतरी आले की खरंच लय बरं वाटलं मला. बरेच दिवस झाले बोलवत होते पण काम खरंच नाही केलं मी. आयतंच खाल्लं त्यांच्या. त्या भाजी मला त्यांच्या हातची खूप आवडते, खूप टेस्टी बनवते त्या भाजी. स्वयंपाक खूप सुंदर बनवते ताई, चांगल्यांना फेल पाडते. हे बघा इथं भेंडी टाकली होती ताईने आणि ते छान अशी फ्राय करून घेतली. मग तिला त्याच्या मसाल्यामध्ये खूप टेस्टी झाली ताई भाजी. स्वयंपाक खूप फास्ट केला ताईने. नंतर आम्ही जेवायला बसलो. दादानी केक घेऊन आले होते आणि म्हणलं जेवण करून नंतर बड्डे सेलिब्रेशन चालू करायचं होतं. पुढच्या याला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने झालं होतं. तिथे सगळे जेवण करायला बसले, मी व्हिडिओ काढत होती, नको म्हणत होते. आणि हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ. हा मैत्रिणी इथे प्रसाद दादा
तुम्हाला दाखवलं होतं छोट्या याच्यामध्ये. तर हे प्रसाद दादा आमचे आचारी मला काढून देत होते आणि मी टेस्ट करत काढले की नेत होती खायला. त्यांनी एकसुद्धा नाही खाल्लं आणि आम्ही आणि तुळसाताई आमच्या दोघीचं चालूच होतं खाणं. तुळसाताईंनी टेस्ट केल्यानंतर थंड झाले की मी नाही जॉय बघा काढले की दादाचा हातच खाली नाही होता. आम्हीच दोघींना टेस्ट केले आधी. सगळे झोपले होते, कोणालाच नव्हतं खायचं आणि दादा तर खातच नाही. दादाने शेवटी खाल्ले की नाही ते माहिती नाही आम्हाला. मला निघायचं होतं गावाला, तर दादा म्हणे गरम गरमच छान लागते, खाऊन घे. तिथं ग्रेव्ही नाही बनवली होती. ग्रेव्ही मला पण नाही आवडत ना, ती ताईला पण नाही आवडत. हे बघा आमच्या मॅडम बसल्या इथं मस्त टेस्ट करत. मला म्हणत होते व्हिडिओ कशाला काढते, आणि निघाली होती मी घरी जाण्यासाठी. हे बाहेरचं वातावरण बघा इथलं छान आहे ना. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.